आता पाहूया अवकाळीमुळे जे नुकसान झालंय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विदर्भातील 4 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट। बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता। यवतमाळ, वर्धा, भंडारा, वाशिम जिल्हा हलका ते मध्यम पावसाचा अंदाज। अवकाळी पावसाचा पश्चिम विदर्भाला फटका, तर पश्चिम विदर्भात 44,579 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यात सलग 2 दिवस आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू जमीनदोस्त, शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट। शासनानं नुकसानीचे पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी। बुलढाण्यातील अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा। 15 तासानंतरही गारांचा खच कायम। गारांचा खच मिळून तयार झाली 50 किलोची गार। बुलढाण्यात गारपीट आणि अवकाळीने शेतकऱ्यांचे शेडनेट पडले। सीड हब म्हणून ओळख असलेल्या देऊळगाव राजा तालुक्याला तडाखा। एनडीआरएफमधून तात्काळ मदत देण्याची मागणी। नाशिकमध्ये मनमाडसह अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा। काढणीला आलेला गहू, हरभरा भुईसपाट। कांदा पिकालाही फटका, शेतकरी संकटात। जळगावच्या 40 गावात 3,593 हेक्टरवरील पिकांना गारपिटीचा तडाखा। 32 गावांमधील 5,652 शेतकऱ्यांना अवकाळीची झळ। पिकं जमीनदोस्त झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात। धुळ्यात वादळी पावसाचा रब्बी पिकांना फटका। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उद्ध्वस्त। पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी। बुलढाण्यात रविकांत तुपकरांकडून अवकाळीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी। तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई द्या, तुपकरांची सरकारकडे मागणी।